नमस्कार. प्रत्येक बातमीवर आमची करडी नजर. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज. मी योगिता पाटील. आता पाहूया आजच्या महत्त्वाच्या आणि खडक बातम्या, ज्यावर आमची विशेष लक्ष आहे. परभणी ऊस उत्पादकांच्या थकीत हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. मागील ऊस हंगाम 2025 से 26 मध्ये परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 2500 रुपये दर दिला. मात्र वाढलेल्या साखरेच्या दराचा विचार करता शेतकऱ्यांना आणखी प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याच मागणीसाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. G7 शुगर गंगाखेड, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अंबाजोगाई, श्री तुळजाभवानी शुगर सेलू आणि 21 शुगर युनिट 3 शिवणी या 4 कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता तात्काळ जमा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 8 दिवसांच्या आत मागणीची पूर्तता झाली नाही तर या 4ही साखर कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट आणि कडक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 300 रुपयांचा हप्ता कधी जमा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस उत्पादक यांना आम्ही घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. कारण मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला साखरेचा दर ज्या पद्धतीनं गगनाला भिडलेत त्या पद्धतीनं 300 रुपये दुसरा हप्ता तात्काळ दिला पाहिजे. आणि परभणी जिल्ह्यामध्ये 2 आमदार आणि एक पालकमंत्र्यांचे कारखाने, 3 कारखाने आहेत आणि दुसरा विलासरावांचा, देशमुख यांच्या मुलांचा कारखाना आहे नांदेडमध्ये. हे 4ही कारखाने ऊस उत्पादकांना मात्र पिळून खात आहेत. एकीकडं सगळे भाव वाढलेले आहेत, खताचे भाव वाढलेत, सगळ्या डिझेलचे भाव वाढलेत, परंतु ऊस उत्पादकांना मात्र हे कारखानदार दर द्यायला तयार नाहीत. या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देऊन बैठक लावा असं सांगणार आहेत. कारखानदारांनी मान्य नाही केलं तर येत्या 8 सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटना हातात रुग्ण घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही रुग्ण मोर्चा घेऊन येणार आहोत. याचा या कारखानदारांनी भान ठेवावं, अन्यथा त्यांची आमची आमने-सामनेची ही लढाई होईल. जर तुम्ही प्रथमच आमचे व्हिडिओ पाहत असाल तर लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अधिक चांगल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो.